नमस्कार मित्रांनो, बालाजी ऑनलाईन इन्फो चॅनल तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आरटी ऍडमिशन 2026 ला लवकर सुरुवात होणार आहे, ज्यामध्ये प्ले ग्रुप, नर्सरी आणि पहिली यांना ऍडमिशन मिळणार आहे. यामध्ये लॉटरी लागतात, तुम्हाला कोणती फी लागणार नाही आणि यामध्ये 25% जागा असतात आणि तुम्हाला यामध्ये मोफत शिक्षण मिळणार आहे आणि लॉटरी मधून तुमची निवड होणार आहे. लॉटरी मधून तुमची निवड झाल्यानंतर तुमचे जे ऍडमिशन आहे ते निश्चित केले जाणार आहे. तर तुम्हाला या ऍडमिशन साठी काय काय कागदपत्र लागणार आहे आणि वयाची काय अट राहणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर बघा मित्रांनो, आर टी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026-27 हे लवकरच सुरू होणार आहे. आर टी 25% ऑनलाईन प्रवेशकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावी आणि त्यानंतरची जी कागदपत्रे आहे ते स्वीकारली जाणार नाही. आणि बालकाचे जे आधार कार्ड आहे, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा आहे, ही संपूर्ण कागदपत्रे प्रवेशपात्र सर्व बालकांकरिता आवश्यक आहेत. त्यानंतर इथे पहिला मुद्दा दिला आहे, जे वंचित गटातील बालकामध्ये प्रवर्गाचा समावेश आहे. यांना जात संवर्गातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विभक्त जाती, भटक्या जमाती या ज्या जाती आहे यांना जे उत्पन्नाचा जो दाखला आहे तो लागणार नाही. जसे की इतर मागासवर्गीय आहे यांना उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. त्यानंतर इथे खाली पुन्हा दुसरे मुद्दे दिले आहे. दिव्यांग बालके, HIV बाधित आणि कोविड प्रभावित बालक, अनाथ बालके याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला इथे खाली मी माहिती सांगणार आहे. त्यानंतरचा जो मुद्दा आहे, वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र, म्हणजे जे वंचित जातीचे जे बालक आहे त्यांना जे जात प्रमाणपत्र आहे ते वडिलांचे किंवा बालकाचे इथे लागणार आहे. त्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे, दिव्यांग मुलं, तर दिव्यांग मुलांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालयांचे 40% आणि त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र लागणार आहे. हे कोणासाठी आहे, तर जे दिव्यांग मुलं आहे त्यांच्यासाठी आहे. त्यानंतर इथे खाली तिसरा मुद्दा दिला आहे, HIV बाधित. तर HIV बाधित जे बालक असेल त्यांना जिल्हा शल्य चिकित्सक आणि वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालयांचे प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर चौथा मुद्दा आहे, कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाले अशा बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे. सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले संबंधित बालकाचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा कोविड-19मुळे मृत्यू झाल्याने रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र आणि सदर मृत्यू कोविड-19शी संबंधित असल्याबाबतचे प्रमाण हे शासकीय पालिका, महानगरपालिका रुग्णालय अथवा ICMR नोंदणीकृत खाजगी रुग्णालय, प्रयोगशाळा यांचा अहवाल लागणार आहे. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे, ज्यामध्ये जे अनाथ बालके यांच्यासाठी काय कागदपत्र लागणार आहे. तर अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची, बालसुधारगृहाची जे कागदपत्रे आहे ते ग्राह्य धरण्यात येईल. त्यानंतर जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील. त्यानंतर सहावा मुद्दा आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास वार्षिक उत्पन्नाचा दाखला. तर यामध्ये तहसीलदार दर्जाचा जो महसूल अधिकाऱ्याचे जे प्रमाणपत्र आहे किंवा सॅलरी स्लिप आहे किंवा कंपनीचा किंवा एम्प्लॉयरचा दाखला आहे, जो म्हणजेच आर्थिक वर्ष 23-24 किंवा 24-25 मार्च अखेरचा 1 लाखापेक्षा कमी वर्षाचा उत्पन्नाचा दाखला असणं आवश्यक आहे. तर त्यानंतर सातवा मुद्दा आहे, जी घटस्फोटित महिला आहे त्यांचे पालक आहे असल्यास आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहे. तर यामध्ये न्यायालयाचा जो निर्णय आहे तो लागणार आहे किंवा घटस्फोटित महिलांचा बालकाच्या आईचा रहिवासीचा पुरावा लागणार आहे किंवा बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्यांच्या वडिलाचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिकदृष्ट्या गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. त्यानंतर
9वा मुद्दा आहे ज्यामध्ये विधवा महिला आहे त्यांच्या बालकासाठी काय कागदपत्र लागणार, तर त्यांच्या बालकासाठी पतीचे मृत्यूपत्र लागणार आहे किंवा विधवा महिलेचा बालकाच्या आईचे रहिवासी पुरावा लागणार आहे. त्यानंतर 10वा मुद्दा आहे, हा मुद्दा नवीन आहे. यामध्ये आधार कार्ड वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्लभ घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक. म्हणजे जे बालक आहेत ज्यांचे आधार कार्ड नाही आहे त्यांना 90 दिवसाच्या आत शाळेमध्ये आधार कार्ड सादर करावं लागणार आहे. आणि आता सद्यस्थिती तुम्हाला ऑनलाईन प्रवेशाकरिता तुम्ही जे पालक आहे त्यांचे आधार कार्ड तुम्ही ऑनलाईन वापरू शकता, परंतु 90 दिवसाच्या आत तुम्हाला हे जे आधार कार्ड आहे ते शाळेमध्ये सादर करावं लागणार आहे. त्यानंतर 11वा मुद्दा आहे ज्यामध्ये तुम्हाला जन्माचा पुरावा द्यावा लागणार आहे. तर जन्माचा पुरावा हा कुठून मिळणार आहे, तर ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांचा दाखला तुम्हाला इथे द्यावा लागणार आहे किंवा ज्या रुग्णालयात रजिस्टरमधील दाखला असेल किंवा अंगणवाडी बालवाडी रजिस्टरमधील दाखला असेल हा तुम्हाला द्यावा लागणार आहे. त्यानंतर 12वा जो मुद्दा आहे यामध्ये तुम्हाला रहिवासीचा वास्तव्याचा पुरावा मागितलेला आहे. तर रहिवासीचा वास्तव्य पुराव्यामध्ये तुम्ही रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वीज बिल, त्यानंतर पाणीपट्टी, टॅक्स देयक किंवा घरपट्टी आणि बँकेचे पासबुक. तर बँकेच्या पासबुकमध्ये तुम्हाला फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुकच तुम्ही देऊ शकता. त्यानंतर आधार कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणतेही एक तुम्हाला कागदपत्र इथे रहिवासीचा वास्तव पुरावा म्हणून द्यावं लागणार आहे. आणि यापैकी तुमचा जोड जर कोणतेही कागदपत्र नसेल रहिवासीच्या वास्तव्याच्या पुराव्यामध्ये तुम्हाला 11 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असलेला जो भाडे करारनामा आहे तो तुम्हाला तयार करून द्यावा लागणार आहे. आणि हा जो भाडे करारनामा राहणार आहे हा ऑनलाईन रजिस्ट्रेशन पद्धतीने राहणार आहे. म्हणजे जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन रेंट ॲग्रीमेंट आहे ते तुम्हाला इथे करावं लागणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हे वरील सर्व 12ही मुद्दे तुम्हाला मी समजून सांगितलं आहे. याचप्रमाणे तुम्हाला जे कागदपत्रे आहे ती तुम्हाला तयार करून ठेवावं लागणार आहे. आणि हे लवकरच तुम्हाला मी माझ्या चॅनलवर ॲडमिशन कशी करायची याबद्दलचा व्हिडिओ तयार करणार आहे. तर तुम्ही हे सर्व जे डॉक्युमेंट सांगितलं आहे तुम्हाला, मी हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही इथे तयार तुमच्याकडे करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढे चालून काही अडचण निर्माण होणार नाही. तर मित्रांनो, तर अशा पद्धतीने तुम्ही सगळं कागदपत्र तुमच्याजवळ तयार करून ठेवा आणि